अजित पवार पुण्याऐवजी मराठवाड्यामध्ये जाणार. उपमुख्यमंत्र्यांचा पूरस्थिती दौरा बुधवारी. सार्वजनिक कार्यक्रम टाळून अजित पवारांचं पूरस्थितीवर लक्ष. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी द्या. खासदार सुप्रिया सुळेंची महायुतीकडे मागणी. कोलकात्यामध्ये भयावह दुर्घटना. साचलेल्या पाण्यामध्ये विजेचा प्रवाह. 5 जण दगावले. ममता सरकारच्या कारभाराचे धिंडवडे. महायुतीकडून विरोधकांची मुस्कटदाबी. खासदार सुप्रिया सुळेंची टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं अंबामातेचं पूजन. तलवार भेट देऊन गृहमंत्र्यांचा सत्कार. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीमध्ये अतिवृष्टीचा आढावा. पुरामध्ये अडकलेल्यांची सुटका आणि नुकसान भरपाईची केली मागणी. पंकजा मुंडे बीडच्या पूरस्थितीचा आढावा घेणार. नागरिकांना सतर्क राहण्याचं मुंडेंचं आवाहन. मराठवाड्यामध्ये पुरानं स्थिती भीषण. अतिवृष्टीनं अनेक ठिकाणी शाळा बंद. शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ. दृष्टीनं प्रशासनानं घेतला निर्णय. धाराशिवमध्ये पूर नियंत्रणात, मात्र नुकसान प्रचंड. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे वाचवलं. आता आव्हान शेतीच्या नुकसान भरपाईचं. नाशिकमध्ये संततधार. नांदूर मध्यमेश्वर धरणातून जोरदार विसर्ग. गंगापूर, दारणा, भावली धरणांचे सुद्धा दरवाजे उघडले. पूरस्थितीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं लक्ष. स्थानिक प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा. ओला आणि उबर चालक आता आकारणार सरकारमान्य शुल्क. चालकांनी अधिक शुल्क आकारल्यास कंपन्यांवर होणार कारवाई. मनपा निवडणुकीमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास. ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या टीझरवरही शिंदेंची टीका. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित. परंपरा विचारांची धगधग त्या मशालीची, असा उल्लेख. शनी शिंगणापूर देवस्थानावर प्रशासकाची नियुक्ती. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी देवस्थानचे प्रशासक शनिदेवाच्या भक्तीचा बाजार मांडणाऱ्यांच्या मुसक्या मांडणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली. दिवा पाटलांचं नाव घोषित न झाल्यानं संतापाची लाट. नवी मुंबईमध्ये लवकरच स्पॉट टॅक्सी धावणार. कुर्ला ते बांद्रा रेल्वे स्थानकात दरम्यान सेवा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाचा